नमस्कार मित्रांनो. सध्या जगात युद्ध जेवढं तापलेलं आहे तेवढंच भारताचं राजकारण हे तापलेलं आहे. नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केलं जात आहेत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचं उत्तर हो किंवा नाही हे तर मोदींनी दिलेलंच नाही आहे, परंतु भाजपाच्या कुठल्याही प्रवक्त्याकडून हे स्पष्ट केलं गेलेलं नाही आहे. पण म्हणतात ना, ज्यावेळेस चुप्पी साधली जाते त्यावेळेस उत्तर हो असेल. आंतरराष्ट्रीय लेवलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदी यांनी अमेरिका-भारत व्यापार करार केला. या व्यापार करारामुळे भारताला फक्त नुकसानच होणार आहे, कारण भारतातील 140 कोटी जे नागरिक आहेत त्यातील जवळपास 55% लोक हे 55 ते 75% लोक फक्त शेतीवर अवलंबून आहेत. आणि ह्या शेती विषयातील कापूस या जे पीक आहे, तसेच इतर काही जी पिकं आहेत त्याचा टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे त्याच्यावर डायरेक्ट फटका बसणार आहे. म्हणजे जवळपास म्हटलं गेलं की एका स्टडीनुसार की 5 कोटी जे लेबर आहेत ते या व्यापार करारामुळं स्वतः बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे या ट्रेड डीलवरून विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये पहिल्यापासून अटीतटीची लढत होत आहे, परंतु सरकारने यावर कोणतेही निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही असं सांगत ही गोष्ट ढकलून दिलेली आहे. पण प्रत्यक्षात पाहता सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीचा तोटाच होणार आहे. दुसरं म्हणजे अमेरिका इराण युद्धावरून ओबामा हे स्वतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असूनही त्यांनी अमेरिकेबद्दल ट्रम्प यांचे चांगलेच कान उपटलेले दिसत आहेत. ते कशा प्रकारे, तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की शक्तीचे प्रदर्शन करून दुसऱ्यांना त्रास देऊ नका. ज्या प्रकारे अमेरिकेने इराणवर हल्ला केला त्यांना कोणतंही अल्टिमेट न देता, जेव्हा दोन देशामध्ये युद्ध चालू असतं त्यावेळेस युद्ध सुरुवात होत असताना दोन्ही देशांनी एक वॉर्निंग साईन दिले जाते की युद्ध चालू होणार आहे, परंतु अमेरिकेने इराणला असं कोणतंही वॉर्निंग साईन न देता डायरेक्ट कुठल्याही त्या देशावरती हल्ला केलेला आहे. अशा प्रकारचा हल्ला जर भविष्यात कोणत्याही देशाने कोणत्या विरोधात केला तर कोणत्याही देशाला पूर्वसंधी न भेटता डायरेक्ट युद्धाच्या परिणामाला सामोरे जाणं ही खूप भयंकर गोष्ट आहे. आणि आज अमेरिकेने इराणविरुद्ध डायरेक्ट युद्ध केलेलं आहे, उद्याही अमेरिका भारताविरुद्धही डायरेक्ट युद्ध करू शकते कोणतीही पूर्वतयारी न देता. त्यामुळे अशा देशांना पाठीशी घालणं पूर्णतः विश्लेषकाच्या मतांनी तरी चुकीचेच आहे आणि प्रत्येकाला ही चुकीचीच भूमिका वाटणार आहे अमेरिकेची. स्वतः ओबामा यांनी ट्रम्प हे जागतिक शांततेसाठी घातक आहेत असं सांगितलेलं आहे. बरं, हे युद्ध केले गेले तर कशासाठी, तर एप्स्टीन फाईलवरून लोकांची नजर हटवण्यासाठी. एप्स्टीन फाईलमध्ये जे डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहून भारताचे पंतप्रधान मोदी यांची नावं आलेत, ते कुठंतरी दुर्लक्षित व्हावेत आणि लोकांनी दुसऱ्या गोष्टीकडे वळावे यासाठी या युद्धाची भूमिका घेतली गेली आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. एप्स्टीन फाईल म्हणजे एप्स्टीन फाईल म्हणजे काय मित्रांनो, तर जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाने एक एप्स्टीन आयसलँड खरेदी केला आणि त्याच्यावरती जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, राजकारणी, राष्ट्राध्यक्ष वगैरे, तिथं त्यांना मेजवानी दिली जायची. मेजवानी कशी दिली जायची, तर तिथं लहान लहान मुली तस्करी करून आणल्या जायच्या. लहान म्हणजे काय, अगदीच लहान, 7 ते 8 वर्षापासूनच्या ते 18 वर्षाखालील मुली तस्करी करून आणल्या जायच्या. त्यांच्याबरोबर हे सेक्शुअल असॉल्ट करायचे, लैंगिक संबंध साधायचे, त्यांना गर्भवती करायचे आणि त्यांच्या पोटात जे गर्भ वाढवायचे आणि त्या गर्भाचं हे मांस खायचे. इतक्या अश्लील आणि भयानक वृत्तीचं काम याने त्यांनी केलेलं आहे, जे आपल्याला पाहणार सुद्धा नाही आहे आणि ऐकवणार सुद्धा नाही आहे. आपल्याही घरात आज लहान लहान मुली आहेत, तुमच्या, माझ्या किंवा सर्वांच्याच घरात आहे. ज्यावेळेस आपल्या उच्च लेवलला, पदस्थ लेवलला बसलेल्या व्यक्तींची नावे अशा अनिष्ट आणि काय अश्लील कृत्यांशी जोडली जातात त्यावेळेस समजतं आपल्याला की देश सुरक्षित हातात आहे किंवा नाही आहे. ह्याच्यावरती काय बोलावून काय नाही आहे, ही गोष्ट खूप गंभीर आहे की एक अल्पवयीन मुलींचं लैंगिक अत्याचार करणं, शोषण करणं आणि त्यांना नको नको ते करायला सांगणं म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे ही देशाच्या दृष्टीने. या सर्व गोष्टींचा जनतेने विचार केला पाहिजे आता.